तर नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुमचं माझ्या पोलीस भरती लढका या चॅनलचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की SRPFचे संपूर्ण ग्राउंड आता आटोक्यात आलेले आहे. पुणेकडे झालं आहे, काही ठिकाणाचे पेपरसुद्धा आले आहे. तर मित्रांनो, आता आपण या आज ज्या विषयावर बोलणार आहोत, तो विषय आहे SRPF वरणगाव बल गट क्रमांक 20. का तिथं जागा वाढणार आहे, की तिची लिस्ट ओपनची लिस्ट किती लागणार आहे आणि कास्टची लिस्ट किती लागणार आहे, यावर आपण सविस्तर माहिती पाहू. पण मित्रांनो, हे माहिती जाणण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण समजेल. तर मित्रांनो, आज आज तारीख 22 एप्रिल आहे. तर मित्रांनो, आजची तारीखचं मुलांचं फिजिकल पाहता तर मित्रांनो, टोटल 34 जण आहे ज्यांनी 97 फिजिकल मारला आहे आणि उर्वरित टोटल 93 मुलं आहे ज्यांनी 95 + 97 असे ग्राउंड मारले. त्यातले 34 जण आहेत ज्यांना 97 ग्राउंड मारला आहे. तर मित्रांनो, तुम्ही वॅकन्सी लक्षात घेता ओपनमध्ये आपल्याला 50 जागा आहे, म्हणजे एका 10चा रेशो पकडला तर 500 होईल. तर मित्रांनो, आपलं फिजिकल चालू झालं होतं बहुतेक 14 मार्चपासून. तर मित्रांनो, 14 मार्चची तारीख घेता की आपण जर सरासरी पण काढली तो रोज कम से कम 60 ते 70 मुलं आहेत ज्यांनी 95 नाहीतर 97, कोणी कोणी 100 पण आउट ऑफ पण मारले आहे आपली जागा वाचवण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की बा खूप कॉम्पिटिशन वाढलं आहे. तुम्ही 95 मार्क घेऊनसुद्धा पण तुम्हाला भेव आहे की बा तुम्ही क्वालिफाय होसाल की नाही होसाल. तर मित्रांनो, आज 22 मार्चलाच पाहू शकता तुम्ही की 93 मुलं जे असे आहे ज्यांनी 95, 97 गेले. त्यातले 93 वाले 91 वाले तर वेगळेच राहिले. पण मित्रांनो, लक्षात घ्या की बा तुम्ही 95 मार्कसुद्धा मारून सध्या आता आपण SRPFमध्ये सेफ नाही आहे. कॉम्पिटिशन एवढं वाढलं आहे की तुम्हाला एक तर 100 पैकी 100 तर 97 घ्यायला लागेल. तर मित्रांनो, वॅकन्सी लक्षात घेता वरणगाव हा नवीन हे आहे, SRPF गट क्रमांक आहे. तर तिथं जागा वाढण्याची शक्यता खूप आहे. तर मित्रांनो, होऊ शकते की आज तिथं ओपन 95 आणि ओपनमध्ये 95, 100 किंवा 97 लागून दे आणि कास्टमध्ये 95 लागू दे. पण ही शक्यता खूप कमी आहे. तुम्ही अभ्यास सुरू ठेवा, असं म्हणत नाही मी की तुम्हाला डिमोटिवेट करत नाही. पण तुमच्यासमोर मी सत्यता मांडत आहो किंवा मित्रांनो, तिची जी हे आहे फिजिकल डेट आहे, म्हणजे फिजिकलची पात्रता आहे, ती खूप जास्त हार्ड आहे. कारण की तिथं मुलं खूप छान प्रकारे तिथं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे मुलं 97, कोणी 100 आणि कोणी 95 मारतात. 95 मारून पण तुम्हाला भेवा की बा तुम्ही पात्र होसाल की नाही होसाल. तर मित्रांनो, मी तुम्हाला असा डिमोटिवेट करत नाही, पण तुम्ही एक पण दिवस वाया नाही घालता. अगर तुम्ही 95 त्याची कास्टमध्ये जनरलमध्ये जर 95 लागली, AWSचं सोडून द्या. AWSमध्ये तुम्ही पाहू शकता की पुऱ्या जिल्ह्यात कुठं पण जा 25 सवय लागत आहे. होऊ शकते SRPFमध्ये पण 91 लागू शकते या 93 लागू शकते. पुणेमध्ये 97 लागली ती गोष्ट वेगळी आहे, तिथं जागा कमी होत्या. परंतु तुम्ही लक्षात घेऊ शकता की बा वरणगावमध्ये टोटल 180 जागा जनरलमध्ये आहे, म्हणजे टोटल 218 जागा आहे. पण प्रत्येक प्रवर्गात वाटल्या तर खुल्यावाल्या 50 आणि बाकी इकडे 8, 12. म्हणजे माझ्या कास्टमध्ये 4 जागा आहे. तर तुम्ही पाहू शकता की बा 95 लागायची शक्यता थोडी कमी आहे, कारण की कोणी किती ग्राउंड मारत आहे. कोणी जे ट्रायल नवीन आहे जे मारत आहे 81, 91 ते तर दूरच राहिले. पण 95 वाले पण मुलं खतरं आहे. पण मी विचारतो की तुम्ही क्वालिफाय झाले तर पेपर खूप हार्ड तुम्हाला आपल्याला 95, 97 पेपरसुद्धा मारायला लागेल. तर तुम्ही त्याची खात्री घ्या आणि अभ्यासाला लागा. एक पण दिवस वाया घालू नका. एक पण सेकंड टाईम वेस्ट करू नका. जर तुमचं फिजिकल आटोपलं असेल तर तुम्ही अभ्यासाला लागला, म्हणजे तुम्ही 100पैकी 90+ पेपर मारण्याचा प्रयत्न करा. आणि अशा व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर नमस्कार, धन्यवाद मित्रांनो.